तुमचे इतके पुतळे झालेत की त्याच्या प्रत्येकाच्या पाठी एक इतिहास असणारच. पण मला विचारायचं आहे राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याबद्दल, जो ग्वाल्हेरला तुम्ही बसवला, आणि लक्ष्मीबाईची जी नेहमीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आहे की पाटुंगळीला मूल घेऊन ती लढाई करत होती, तुम्ही हे मूल त्या पुतळ्याला दिलं नाही, याचं कारण काय होतं आणि त्याही वेळा वाद झाला का? हा, त्यावेळेला वाद झाला. त्याला काय झालं की त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे ज्या वेळेला मी झाशीच्या राणीचा इतिहास वाचायला लागलो, म्हणजे गोडसे भटजींच्या प्रवास वर्णनापासून तो आपले नरफाटकांच्या इतिहासापर्यंत सगळे ज्यांनी ज्यांनी इतिहास लिहिला ते राणीच्या बाबतीमधलं सगळा तुम्ही वाचलं, मी अभ्यास केला. आणि त्यावेळेला मला असं झालं की समाधीवरती आपण पुतळा बसवतो, म्हणजे तो तिचा आयुष्यातला शेवटला क्षण आहे. या ठिकाणी राणी धारातीर्थी पडली, तिथूनचा क्षण आहे, तिथे समाधी आहे लगेच, आणि तिथेच तिचा अंत झालेला आहे. आता त्यावेळेला ती राणीची पोझिशन काय होती, स्थिती काय होती, कुठच्या त्या परिस्थितीमध्ये ती त्या ठिकाणी आली होती लढ. तर त्याच्या अगोदर ती झाशीहून सुटल्यानंतर जो प्रमाद आहे किंवा जो दंतकथा आहे, ती झाशीहून निघताना मुलाला घेऊन ती पळाली, कारण ती कोणाला कळलीच नाही राणी केव्हा गेली आणि मुलगा केव्हा गेला. या लोकांच्या कल्पना येते, ती मुलाला येऊन पळाली म्हणजे ती पाठीवर बांधूनच निघाली असते. पण राणीचं ज्या वेळेला तिथे आल्यानंतर ती ग्वाल्हेरच्या फोर्टमध्ये, किल्ल्यामध्ये 6 महिने राणीचा मुक्काम होता. बरं, शेवटी हे की ती मुलाची तिथे व्यवस्था लावून आली होती, हे पुरावे आहेत. पण याचा अर्थ शिल्पकाराला कधी कधी इतिहास संशोधकही बनावं लागतं. तर ते काय राणीचं जे आपले पोवाडे असतात, आपले बरेचसे इतिहास आहे, तो पोवाड्यातून सोवाडेल सगळ्याला. बखरी बिखरी काही किरकोळ आहे तेवढं. तर त्या ह्याच्यामध्ये काल्पनिक वर्णन असतात, काव्यात्मक वर्णनं असतात. तर ती वर्णनं तुम्हाला बाजूला सोडून जर जमिनीवर पाय रोवायचे असतील, खरं त्या माणसाचं स्वरूप, त्या इतिहासाचं स्वरूप प्रकट करायचं असतं, तर अभ्यास करावा लागतो. मला आणखी एका पुतळ्याची कथा तुम्हाला विचारायची आहे, तो सुभाषचंद्र बोसांचा. दिल्लीमध्ये सुभाषचंद्र बोसांचा अश्वारूढ पुतळा करावा असं प्रपोजल तुमच्याकडे आलं होतं. तुम्ही तो केला नाहीत, आणि केला तो वेगळा पुतळा झाला. इंदिरा गांधी तुम्हाला भेटल्या, काय झालं? काय झालं त्यांचं बरोबर तुम्ही म्हणता, ते अश्वारूढ पुतळ्याचं ठरलं होतं. कारण त्यांनी शेवटली वॉरफेअर केली ना. नेताजी हे त्यांनी स्वतःची आर्मी उभी केली, आर्मी आला की तिथे घोडा आला, अशा काहीतरी आपल्या चुकीच्या समजुती आहेत. बरं, हे वॉरफेअर केलं सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस. आम्ही सगळे तिथे सुभाषबाबांना अगोदरही बघितलेले आहेत. मी प्रत्यक्ष त्यांना बघितलेले, जवळजण काँग्रेसचे अध्यक्ष असताना पुण्याला बघितले. तर त्यांना बघितलेले आहेत, आणि ह्याने अश्वारूढ पुतळ्याचं प्रपोजल केलं. मी ऍक्सेप्ट केलं. मी त्यावेळेला चाललो होतो परदेशात, माझी ट्रिप होती आणि वेळ नव्हता थांबायला सगळं डिस्कशन करा. आणि परत आलो मी परदेशच्या ट्रिप नंतर कलकत्त्याला गेलो पहिल्यांदा. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मग सुभाषबाबूंचं काय लिटरेचर मिळतंय तिथे, फोटो किती मिळत आहेत, काय मिळत आहेत, घोड्यावरचे मिळतील तिथे पुतळे, त्यांचे पुतणे मला भेटले. तर ते म्हणाले की घोड्यावरचे तर आमच्याकडे काही रेफरन्स नाही आहेत, आणि ते जर बघायला आलं असेल इथे तुम्हाला काही मिळणार नाही, आम्हाला काही विचारू नका. मी इथे आल्यावर या लोकांना सांगितलं, बघा असं असं आहे, ते घोड्यातलं रेफरन्स मिळत नाही आणि चुकीचं होईल ते. तर ते म्हणाले, भाऊ आम्ही तर रेझोल्युशन करून बसलेलो आहोत कॉर्पोरेशनचा, मला आता मागे नाही जात आहे, तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे. मग मला एकाने सांगितलं, दिल्लीला एक डेकोरेशन कमिटी म्हणून हाय लेवल कमिटी, आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यातले काही लोक माझ्या माहितीचे होते, त्यांना भेटलो. तर ते म्हणाले की फक्त म्हणाले या सगळ्यामध्ये अथॉरिटी कोणाची असेल तर इंदिरा गांधींची. त्या जर कन्व्हिन्स झाल्या तर तुमचं ते वाटेल ते झालेला ठराव ते असले तरी कॅन्सल करतील ते. मग मी म्हटलं आता घोड्यावरचं नाही ते दुसरं काय करायचं, दुसरं तरी दाखवलं पाहिजे आपल्याला, त्याच्यापेक्षा पॉवरफुल काहीतरी होईल म्हणून. इंदिरा गांधींचं नाव काढल्यानंतर दिल्लीमध्ये जरी त्यावेळेला जनसंघाचं हे असलं, महापालिका कॉर्पोरेशनचं, तरी सुद्धा ते लोक तयार झाले. इंदिरा गांधी आले तर ते विचारपूर्वकच निर्णय देतील, आणि ते आले तर आपल्याला ठराव बदलायला पण अडचण पडणार नाही. म्हणून मग हे 2 मी मॉडेल्स तयार केली. एक घोड्यावरचं केलं स्केच मॉडेल, छोटी केली, आणि एक हे केलं आझाद हिंद सेनेचं. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, दोन्ही मॉडेल तिथे मांडली आपण, प्रॉपर लाइटिंग बिटिंग मी तिथे ऍडजस्ट केलं. आणि बाई आल्या 15-20 मिनिटांनी. आल्यावरती पहिल्यांदाच बघितलं, म्हणजे हे कशाला केलंय घोड्याकडे बघून, हे इतकं सुंदर आहे म्हणाले ग्रुप. आणि पण त्याने आणखीन सूचना केल्या मला. त्याने म्हणाले की सुभाषबाबूंच्या सगळ्या नॅशनल आर्मीमध्ये एक त्यांची बटालियन बायकांची पण होती,
कॅप्टन एक लक्ष्मी सैनिक वगैरे तुम्ही सगळे मेल दाखवले तर एक फिमेल तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा म्हणून ही इंदिरा गांधींनी सुधारणा केली. इंदिरांनी सुधारणा केली. तर म्हटलं की ग्लॅडली तुमची सुधारणा पटली आहे मला. मुख्य म्हणजे तुम्हाला ग्रुप पटला आहे पुष्कळ झाला. हा तत्वाचा आग्रह जो आहे मी माझ्या पद्धतीने काम करणार हा तुम्ही आयुष्यभर पाळलेला दिसतो. पडलेलं आहे. कॉम्प्रोमाइज नाही कुठे केला. आता ज्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं ते सांगायचं तो व्यवसाय आहे तो कमर्शियल वर्क काय करावंच लागतं.